किशोरी पेडणेकर बोलतात. आपण थेट जाऊयात. 2007 मार्च 2022ला आमच्या सर्वांचा कार्यकाल नगरसेवक म्हणून महापौर म्हणून संपला. त्याच्यानंतर प्रशासक बसला आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राला माहिती आहेत. आणि त्याच्यानंतर आज कळतं आहे अजून 1000, खरं म्हणजे 91,000 कोटीचं बजेट आत्ता कुठेतरी 71,000 कोटीवर आलेलं आहे. आणि अजून ते खर्च होण्याच्या शक्यता जास्त आहेत. त्यामुळे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना आता भीती वाटायला लागली आहे की आम्हाला पगार मिळेल की नाही, आम्हाला रिटायरमेंटच्या नंतर जी पेन्शन असते. कारण चित्र भयानक आहे. मुंबईकर हे सगळं जाणून आहे. हे चित्र कोणी निर्माण केलं, का केलं, कशाला केलं, रस्ते पाण्याने धुण्याला किती कोटी लागले कळलेलं आहे. त्यामुळे मी काहीच बोलणार नाही. जे बोलतील ते आता मुंबईकर बोलतील. सदा सरवणकर साहेब शिवसेनेत असताना अनेकदा शिवसेनेच्या उद्धवजींच्या बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकून आले. आणि जिंकून आल्यानंतर जे एक शिवसेनेला प्रेरित असलेलं काम ते नक्की त्यांनी चांगलं केलं. परंतु ते जसे त्यांनी उडी मारली गद्दार गटात, त्यानंतर मात्र त्यांचा ऱ्हास होणं चालू झालं. तुम्ही 20 कोटी आणा नाही तर 50 कोटी आणा, लोकांनी त्या ह्याच्यामध्ये कोटीला नाकारलं. सदा सरवणकर साहेबांचं वागणं आमच्या पक्षात असताना अतिशय चांगलं होतं आहे. मी उगाच त्यांना नाव ठेवणार नाही. पण सरकार कसं करतं आहे, सरकार हा जो काही म्हणजे सरकार म्हणजे कोण, मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्रजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारजी, एकनाथ शिंदेजी, हे मिळूनच ज्या याच्यामध्ये सनदी मार्गाने महेश सावंत निवडून आला, लोकांनी त्याला निवडून दिलं, त्या सनदी मार्गाने आलेल्या आमदाराला 2 कोटी कोटी, पण त्या कोटीमध्ये पण जे कलेक्टर आहेत ते कलेक्टर वेळेवर MSDPचा जो फंड असतो तो कलेक्टर वेळेवर रिलीज करत नाही. अशा पद्धतीने गळचेपी चाललेली आहे आमदारांची. जे शिंदे गटात आहेत ते 50 कोटी 100 कोटींनी फुकत आहेत. आणि जे सनदी मार्गाने निवडून आलेत त्यांना पेपरवर दाखवत आहेत पण त्यांना तोही फंड मिळत नाही. याचा अर्थ त्या असलेल्या तिथल्या नागरिकांवर अन्याय होतोय. संजय गायकवाडांनी एक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 3-3 कोटी रुपये खर्च केले जातात आणि 100 बोकडं द्यावी लागतात, अशा पद्धतीचं त्यांनी एक विधान केलं. आता बोकडं काय, म्हशी काय, रेडे काय, सगळंच देत आहेत. म्हशी बोकडं रेडे कापूनही कटकट त्यांच्या मागेच आहे. त्यामुळे आम्हाला हे न रुचणारं न पचणारं आहे. आम्हाला बाळासाहेबांचे आशीर्वाद, आम्हाला नेतृत्व जे संयमी आहे, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे, जो धडाडीचा युवा नेता आहे, जो आदित्य ठाकरे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढतोय. नितीन गडकरींनी एक असं म्हटलं की मी ब्राह्मण जातीचा आहे आणि हेच आमच्यावरती परमेश्वराचे मोठे उपकार आहेत, अशा पद्धतीचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात ब्राह्मणांना किंमत नाही, पण उत्तर प्रदेश आणि अनेक राज्यामध्ये तिकडे त्यांचं बल जास्त आहे. नाही, मला याच्यामध्ये काही हे नाही वाटत आहे. म्हणजे त्यांनी का केलं, कशाला केलं. ब्राह्मण आम्हालाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.